टायफॉईड. टायफॉईड हा प्राणघातक साथीचा ताप आहे. उन्हाळ्याच्या व पावसाळ्याच्या सुरुवातीला याची साथ येते. हा कृमीजन्य रोग आहे. माशांपासून यांच्या जंतूचा फैलाव होतो. रोग्याच्या मलमूत्रावर माशा बसून त्या इतर खाद्यपदार्थावर बसून ते पदार्थ खाण्यात आल्यास हा रोग फैलावतो. रोगप्रतिबंधक लस याची साथ आल्यावर टोचून घ्यावी. याची मुदत साधारणपणे 7 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 14 दिवस, 21 दिवस, 42 व कधीकधी 90 दिवस इतकी दीर्घ असते. याची मराठी किंवा आयुर्वेदिक नाव विषम किंवा सानुपातिक ज्वर अशी आहेत. सुरुवातीला बेचैनी असते, डोके दुखू लागते, अंग मोडून येते, गळल्यासारखे होते व ताप भरतो. तो कधीही नॉर्मलपर्यंत येत नाही. ताप 100 अंशच्या पुढे व 105 अंश दरम्यान असतो. सकाळी कमी असतो, पण दिवस जसा चढत जातो तसतसा तापही चढतो. घाम मुळीच येत नाही. 5 किंवा 7 दिवसांनी तापाचे प्रमाण वाढते. रोगी क्षीण होतो, हातापायाची आग होते, घसा कोरडा पडतो, रोग्याची चलनवलन शक्ती नष्ट होते, आतडी खराब होतात, कधीकधी अतिसार होतो. अतिसार हे असाध्यतेचे लक्षण आहे. वात होतो, रोगी बडबडतो, असंबद्ध बोलतो, बेशुद्धी येते व ताप उतरला नाही तर रोगी दगावतो. 7, 10, 12, 14, 21, 42 किंवा 90व्या दिवशी घाम आला, दरदरून घाम आला तर ताप उतरला तर रोगी बरा झाला असे समजावे. मात्र ताप न उतरता इतर लक्षणे जास्त दिसून आल्यास रोग्याची अवस्था कठीण असते. विशेष गोष्ट म्हणजे या तापात ताप 102च्या पुढे जरी गेला असला तरी नाडी जलद न चालता मंद चालते. इतर तापात ताप चढला की नाडीची गती वाढते. रोगीला स्वतंत्र हवेशीर खोलीत ठेवावे. हालचाल करू देऊ नये. लघवी परसाकडे अंथरुणात निजलेल्या स्थितीत करावयास लावावे. खाण्यास देऊ नये. उकळून गार केलेले पाणी, मोसंब्याचा रस, ग्लुकोज, चहा, कॉफी, उकडलेला बटाटा हेच पदार्थ द्यावे. रोग्याचे कपडे दररोज बदलावे. परसाकडे झाले नसल्यास एनिमा द्यावा. जास्त ताप चढल्यास कोलन वॉटर किंवा मिठाच्या पाण्याची पट्टी कपाळावर ठेवावी. बर्फाची पिशवी डोक्यावर ठेवावी. औषध: त्रिभुवन कीर्तीच्या 2 गोळ्या 1 चमचा तुळशीच्या रसात उगाळून साखर घालून दिवसातून 3 वेळा द्याव्या. ताप जास्त चढल्यास चंद्रप्रवाळ 2 चिमूट व गरुडवेल सत्व 4 चिमूट तूप साखरेतून द्यावे. रक्तचंदन, गरुडवेल, कडुलिंब, धणे यांचा काढा करून त्यात साखर घालून द्यावी. सूतशेखर मात्रा आल्याच्या रसात 1 चिमूट उगाळून त्यात मध घालून दिवसातून 3 वेळा द्यावी. पिंपळी, हरडे, आवळखाटी व सैंधव यांचे चूर्ण पाण्यातून दिवसातून 3 वेळा द्यावे.